नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, टॅलिस्मन सेबर हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. टॅलिस्मन सेबर हा ऑस्ट्रेलिया व अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होणारा एक द्विवार्षिक बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे आणि 2025 या वर्षामध्ये हा सराव ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आला असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि अत्याधुनिक असा युद्ध सराव आहे. 2025मध्ये याचं आयोजन 13 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीमध्ये करण्यात आला असून या सरावात 19 देशांचे जवळपास 35,000 जवान सहभागी झालेले आहेत. या सरावाचा उद्देश आहे मित्र राष्ट्रांशी संबंध मजबूत करणं, संयुक्त कारवाईची क्षमता वाढवणं आणि प्रादेशिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देणं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे ऑस्ट्रेलिया हा देश. राजधानी आहे कॅनबेरा. सध्या पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीस आणि चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रोफेसर असीम कुमार घोष यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाणा. भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच प्रोफेसर असीम कुमार घोष यांची हरियाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती केलेली आहे. हे असीम कुमार घोष एक अनुभवी नेते व शिक्षणतज्ज्ञ असून पश्चिम बंगाल BJP किंवा भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी हरियाणाचे राज्यपाल म्हणून बंडारू दत्तात्रय यांची जागा घेतलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हरियाणा. हरियाणा मॅपमध्ये इथे आहे. हरियाणा हे राज्य. राजधानी आहे चंदीगड. गव्हर्नर बनले ते असीम कुमार घोष आणि मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींनी अशोक गजपती राजू यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच या अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केलेली आहे. हे अशोक गजपती राजू भारताचे माजी केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत आणि ते तेलुगू देसम पार्टीचे माजी नेते आहेत. त्यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून PS श्रीधरन पिल्लई यांची जागा घेतलेली आहे. गोवा मॅपमध्ये इथे आहे गोवा. राजधानी आहे पणजी. सध्या राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू आणि मुख्यमंत्री किंवा CM आहेत प्रमोद सावंत. नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेल्या बी सरोज देवी कोण होत्या? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिनेत्री. बी सरोज देवी किंवा बी सरोजी देवी या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या आणि यांचं नुकतेच वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी 7 दशकाहून अधिक काळामध्ये 200 तामिळ, कन्नड, तेलुगू आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असून त्यांना 1969मध्ये भारत सरकारने पद्मश्री आणि 1992मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर अभिजात शेठ. डॉक्टर अभिजात शेठ यांची नुकतीच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी डॉक्टर सुरेश गंगाधर यांची जागा घेतलेली आहे. डॉक्टर अभिजित शेठ हे एक प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक असून त्यांची नियुक्ती भारत सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने केलेली आहे आणि भारताचा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग किंवा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग ही एक वैधानिक संस्था असून वैद्यकीय शिक्षण, व्यावसायिक संशोधन यांचं नियमन करण्याचं काम करते. या आयोगाची स्थापना झालेली 25 सप्टेंबर 2020 या दिवशी. नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेले मोहम्मद बुहारी खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायजेरिया. नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांचं नुकतेच वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते 2015 ते 2023 या काळामध्ये नायजेरियाचे राष्ट्रपती होते. नायजेरिया मॅपमध्ये इथे आहे नायजेरिया. राजधानी आहे अबुजा. सध्या राष्ट्रपती आहेत बोला तिनुबू आणि चलन किंवा करन्सी आहे नायरा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला ICCचा जून 2025चा किंवा जून 2025 या महिन्याचा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन्स आहेत एडेन मार्क्रम, हॅली मॅथ्यूज, स्टीव्ह गिब्स आणि 1 व 2. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 व 2.
ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. ICC स्थापना झालेली आहे 15 जून 1909 या दिवशी. मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. अध्यक्ष आहेत जय शहा आणि उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा. नुकतेच काही दिवसापूर्वीच CEO म्हणून संजय गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे. आणि याच ICCने जून 2025 या महिन्याचा प्लेयर ऑफ द पुरस्कार हा पुरस्कार पुरुषांमध्ये साऊथ आफ्रिकेच्या एडन मार्क्रमला आणि महिलांमध्ये हा पुरस्कार वेस्ट इंडिजच्या हॅली मॅथ्यूज यांना देऊन सन्मानित केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, 1 व 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, स्वच्छ सर्वेक्षण 2024मध्ये खालीलपैकी कोणते शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अहमदाबाद. केंद्र सरकारने नुकतंच स्वच्छता सर्वेक्षण 2024चे निकाल जाहीर केलेले आहेत आणि यामध्ये गुजरातमधील अहमदाबाद हे शहर सर्व शहरांना मागे टाकून पहिल्या स्थानावर राहिलेलं आहे. अहमदाबाद आहे पहिल्या स्थानावर. दुसऱ्या क्रमांकावर भोपाळ राहिलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर लखनौ हे शहर राहिलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, अहमदाबाद. आणि भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जुलै 2025 या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राज्य युवा आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बिहार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बिहार या राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे या उद्देशाने बिहार युवा आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे. आणि अशा प्रकारे युवा आयोग स्थापन करणारं बिहार हे राज्य भारतातलं पहिलंच राज्य बनलेलं आहे. हा आयोग युवकांचं कल्याण, शिक्षण, रोजगार आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारला सल्ला देण्याचं काम करणार असून या आयोगात 1 अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष आणि 7 सदस्य असणार आहेत, ज्यांची वय 45पेक्षा कमी असतील. बिहार मॅपमध्ये इथे आहे बिहार. राजधानी आहे पटना. सध्या राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सोनाली मिश्रा. वरिष्ठ IPS अधिकारी सोनाली मिश्रा यांची नुकतीच रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सोनाली मिश्रा 1993 बॅचच्या IPS ऑफिसर आहेत. यांच्यापूर्वी मनोज यादव सध्या मनोज यादव हे या रेल्वे सुरक्षा दलाचे DG आहेत आणि ते 31 जुलै 2025 या दिवशी सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतीय रेल्वे संरक्षण दलाच्या पुढील महिला महासंचालक म्हणून सोनाली मिश्रा यांची निवड झालेली आहे. त्या या रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्याच महिला महासंचालक बनलेल्या आहेत. सध्या त्या मध्य प्रदेश पोलीस दलामध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. इथे रेल्वे संरक्षण दलाचा उल्लेख आलेला आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स किंवा RPF हे एक रेल्वे संरक्षण दल आहे किंवा ही भारतीय रेल्वेची एक सशस्त्र पोलीस फोर्स आहे जी प्रवाशांची आणि रेल्वेच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचं काम करते. हे दल RPF कायदा 1957 नुसार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, रेल्वे मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी आणि रेल्वेमध्ये होणारे गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत आहे. याची स्थापना झालेली आहे 2 जुलै 1872 या दिवशी आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 जून. 1 जून हा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स 2025मध्ये पदक तालिकेत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? ऑप्शन्स आहेत मणिपूर, दुसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र, तिसरा नागालँड आणि चौथा हरियाणा. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.